नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचा नवा प्रकार ठाणे महापालिकेत उघडकीस आला आहे। सफाई कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कोरोना काळात डिसेंबर 2019 मध्ये पालिकेने 200 मोबाईल विकत घेतले। त्यासाठी सुमारे 14,78,000 रुपये खर्च करण्यात आला। मात्र ते मोबाईल अद्याप कामगारांना वाटप करण्यात आलेले नाहीत। पालिकेच्या घनकचरा विभागाकडे जवळपास 7 वर्षे झाली हे मोबाईल वापराविना पडून आहेत। मोबाईल जगतात रोज नवी क्रांती घडते, नवे आधुनिक तंत्र विकसित होते। अशा काळात 7 वर्षापूर्वीचे मोबाईल आता वापरणे जवळपास अशक्य आहे। त्यातही वापर नसल्याने यातील बहुतांश मोबाईल बंद पडले असण्याची शक्यता आहे। आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ही मराठी म्हण आपण ऐकली असेल। असाच कारभार गेल्या काही वर्षात ठाणे महापालिकेचा सुरू असल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये घंटागाडी कर्मचाऱ्यांना वाटप करण्यासाठी 200 मोबाईल महापालिकेने घेतले होते। मात्र त्याचं वाटपच झाले नसल्याचं खळबळजनक सत्य आता उघडकीस आलं आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे नेते महेंद्र हिवराळे आहेत। त्यांना आपण विचारावं की हे खरं प्रकरण काय आहे। माझं नाव महेंद्र हिवराळे, मी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगारांचा उपाध्यक्ष आहे। मला हे कळलं होतं की बाबा कामगारांना कोरोना काळामध्ये मोबाईल वाटणार आहेत म्हणून, पण ते मोबाईल अजूनपर्यंत वाटण्यात आलेले नाही। म्हणून मी काय केलं, माहिती अधिकार टाकला, जेणेकरून काहीतरी आपल्याला माहिती पडेल म्हणून माहिती अधिकार टाकला। मी 22 सप्टेंबरला माहिती अधिकार टाकला आणि त्याचं उत्तर मला 3/10/2025ला आलं आहे। तर त्याच्यामध्ये उत्तर असं आलं आहे, घनकचरा व्यवस्थापन विभाग घंटागाडीवर असे सफाई कामगारांना खरेदी करण्यात आलेले अँड्रॉइड मे काही तांत्रिक अडचणीमुळे वाटण्यात आलेले नाही आहे। म्हणजे 2019ला मोबाईल वाटले ते ज्या लोकांनी कार्यादेश पण मला दिला आहे, या कार्यादेशमध्ये 17/12/2019 या वेळेस मे मॅक्स कंपनी आहे, मे मॅक्स कलेक्शन कंपनी आहे। या कंपनीला या लोकांनी टेंडर दिलं। टेंडर दिल्यानंतर यांनी मोबाईल वाटले की नाही वाटले अजूनपर्यंत माहिती नाही आहे, पण कामगारांना तो कुठल्या मिळाले नाही आहे। मी कामगारांकडे गेलो, कामगारांना विचारलं बा तुम्हाला मोबाईल देण्यात आले होते का? तर कामगारांनी पण स्वतः सांगितलं आम्हाला कुठलेच मोबाईल दिलेले नाही आहेत। मग महापालिकेमध्ये 200 मोबाईल गेले कुठे, का दिले नाही कामगारांना? 2019ची गोष्ट आहे, आज 7 वर्ष झाले। अडचणी तांत्रिक अडचण म्हणजे कसली तांत्रिक अडचण येते यावर बोलायला पाहिजे की नाही? उगाच महापालिकेचा वायफळ कामगार नागरिकांचा पैसा वायफळ खर्च होतो आहे आणि याच्यावर कोण काय करत नाही आहे। ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला असेल, त्याच्याकडे पैसे वसूल केले पाहिजे, अन्यथा तो जर रिटायर जर झाला असेल तर त्याची पेन्शन कॅन्सल झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। हेच सगळे पेपर आहे सर, हे कार्यादेश आहे। हे बघा, आता कार्यादेश तो जो मोबाईल घेतले त्याचा कार्यादेश माझ्याजवळ आहे। तारीख आहे 7/12/2019। महत्त्वाचं म्हणजे 200 मोबाईल घेण्यासाठी 14,78,000 रुपये खर्च आलेला आहे आणि त्या मोबाईल घेण्याची ऑर्डर कोणाला दिली माहिती आहे का? मेसर्स मॅक्स कलेक्शन, गाळा नंबर 4, पुंडलिक अपार्टमेंट, मुंबई पुणे रोड, कळवा, ठाणे या ठिकाणी हे दुकान की कंपनी अस्तित्वात आहे की नाही हे पण बघावं लागणार आहे। कारण एवढी मोठी ऑर्डर आणि ती पण कळव्यासारख्या एखाद्या गावातील कंपनीला दिली। महत्त्वाचं म्हणजे 200 नग अँड्रॉइड मोबाईल खरेदी करण्याकरता निविदा मागवण्यात आल्या होत्या आणि त्याचा प्रतिदर 7,390 रुपये GST सहित असे 200 नग अँड्रॉइड मोबाईल महापालिकेने खरेदी केलेत 2019 साली आणि ते मोबाईल वाटप करण्यात आलेले नाहीत। या संदर्भात आम्ही काही रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा मला कसं कळालं की आम्ही मोबाईल घेतले, परंतु त्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड टाकायचे होते आणि कामगारांना ते मोबाईल वाटायचे होते, सिम कार्डसाठी जी आम्ही फाईल पुटअप केली ती अतिरिक्त आयुक्तांनी मंजूरच केली नाही। मग सिम कार्ड मिळाले नाहीत म्हणून हे 200 मोबाईल पडून आहेत 7 वर्षापासून आणि नागरिकांचे जे पैसे आहेत 15 लाख रुपये त्याचं जी नुकसान भरपाई आता कोण देणार हा देखील महत्त्वाचा विषय आहे। महेंद्र हिवराळे यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे पैसे आहेत ते अधिकाऱ्यांच्या पगारातून किंवा त्यांना जर पेन्शन मिळत असेल त्यातून वसूल करण्याची खरंच नितांत आवश्यकता आहे। मी प्रमोद खरात, महाराष्ट्र टॉकसाठी, ठाणे महानगरपालिका, ठाणे। ठाणेकरांच्या पैशाचा असा अपव्यय उघडपणे सुरू असल्याने या प्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। किंबहुना हे पैसे कामचुकार अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची गरज आहे।